परदेशात राहणाऱ्या माणसांकडे पाहिलं ना की भारतात राहणाऱ्या माणसांना फक्त दोनच गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा बळकट असा बँक बॅलन्स आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावरचे त्यांचे छान छान फिरतानाचे फोटो. फॉरेनला राहतो, किती पैसे कमवतो, वा नशीब काढलं वहिनी, दादा मस्त डॉलर मध्ये, हा असं सहज बोलून जातात लोक. पण या पैशाच्या मागची जी खरी किंमत इथे परदेशात राहणारे लोक मोजतात ना, ते इथे आल्याशिवाय कोणालाच नाही समजत. इथे पैसा मिळतो पण त्या पैशाच्या बदल्यात इथे राहणाऱ्या लोकांनी ना स्वतःचं आयुष्य घाण ठेवलेलं असतं. लोकांना वाटतं डॉलर पाऊंड कमवणं म्हणजे खूप सोपं आहे, पण इथे प्रत्येक डॉलरच्या मागे रक्ताचं पाणी आणि अतोनात कष्ट लपलेलं आहे. घड्याळाच्या काट्यावर पळता पळता दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हेच कळत नाही. कधी कधी तर कामाच्या गडबडीत वेळेवर जेवायला सुद्धा मिळत नाही. थंड झालेला डबा, गडबडीत 2 घास गिळायचे आणि पुन्हा कामावर लागायचं, हे इथलं रोजचं जगणं आहे. आता तुम्ही म्हणाल की परदेशात वर्क लाईफ बॅलन्स छान आहे, असं म्हटलं जातं बॅलन्स छान आहे, पण तो बॅलन्स राखताही आला पाहिजे. नाही तर मग काय हरवतं सगळ्यात जास्त? आपला फॅमिली टाइम. ज्या कुटुंबासाठी, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आपण एवढ्या दूर येतो ना, त्याच कुटुंबाला द्यायला आपल्याकडे वेळ नसतो. एकाच घरात राहूनही नवरा बायकोचे शिफ्ट वेगवेगळे असतात. मुलं मोठी होत आहेत पण त्यांच्यासोबत घालवायला त्यांना हक्काचा वेळही नसतो. वीकेंड कधी येतो आणि कामाच्या थकव्यात कधी निघून जातो समजतही नाही. भारतात असताना वाटायचं की पैसे आले की सगळं सुख मिळेल, पण जेव्हा भारतातून इथे येतात ना, तेव्हा कळतं की पैशाने सुबत्ता येते पण घर पण नाहीये. सणवार, सुख दुःख यात सामील व्हायला कुणीच नसतं. आजारी पडलो तरी कुणी पाणी विचारणार नसतं इथे. लोकांना फक्त पैसा दिसतो, हो, पण त्या पैशासाठी जे कुटुंब हरवून बसतात ना लोक, जे कष्ट उपसतात ना, ते आतल्या जे एकटेपणा भोगतायत ना, ते कोणालाच दिसत नाही. परदेशातला पैसा हा फक्त वरून चमकणारा सोन्याचा तुकडा आहे, पण आतून तो किती जड आहे ना, ते इथे राहणाऱ्यालाच ठाऊक असतं.